चिंचपोकळीच्या चिंतामणीची ही दृश्य, चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनाकरता मार्गस्थ। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे गिरगाव चौपाटीवरून आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया आपण। निरोप देतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी। आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे, अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि मुंबईतली गिरगाव चौपाटी त्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळते। पोलीस असेल किंवा मुंबई महापालिका असेल, प्रशासनाने प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात केलाय। त्याचबरोबर चोख अशी व्यवस्था देखील इथे लावण्यात आलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळते। जर मुंबई पोलिसांची तयारी बघितली तर यावेळी AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे आणि या AI तंत्रज्ञानावर आधारित चेहरा ओळखणारे कॅमेरे बसवण्यात आले। मुंबई महापालिकेतर्फे भव्य असे स्टेज बांधण्यात आलेले आहेत, जेणेकरून मुंबईला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये किंवा कोणत्याही भक्तांचा निराश होऊ नयेत भक्त, यासाठी हा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय। 1094 पोलीस कर्मचारी तैनात केलेले आहेत आणि 1000हून अधिक पोलीस दल देखील इथे दाखल होणार आहे। खरं तर एक काल मेसेज आला होता, या मेसेजमध्ये पोलिसांना हा मेसेज आलेला होता आणि बॉम्बस्फोट करू अशा पद्धतीच्या धमकीचा मेसेज होता। त्यामुळे पोलीस आणखीन सतर्क झालेले पाहायला मिळतात। जवळपास आपण जर बघितलं तर महापालिकेकडून 245 नियंत्रण कक्ष तैनात केलेत। सुरक्षेच्या दृष्टीने 129 निरीक्षण मनोरे उभारण्यात आलेले आहेत। 42 क्रेनची व्यवस्था आहे। 287 स्वागत कक्ष तयार करण्यात आलेत आणि 115 रुग्णवाहिका आहेत, तर 236 प्रथम उपचार केंद्र इथे तयार करण्यात आलेली आहेत। याबरोबर जर आपण बघितलं तर जवळपास 200हून अधिक कृत्रिम तलाव आहेत आणि 100हून अधिक नैसर्गिक स्रोत जे आहेत ते महापालिकेने इथे तयार केलेले पाहायला मिळतात। एकंदरीतच बाप्पाला भावपूर्ण श्रद्धापूर्ण निरोप देता यावा यासाठी महापालिका आणि पोलीस सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।